आणि आता लोकसभेचं धुमशान त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मवियाचा जागावाटपाचा सूत्र ठरलेला आहे। शिवसेना उबाठा गट 22, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 10 जागा दिल्या जाणार, तर वंचितसाठी 4 जागांचा प्रस्ताव। हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या कोट्यातून, खात्रीलायक सूत्रांची ही माहिती। शिवसेनेच्या वाट्याला रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले, सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर आणि ईशान्य मुंबई अशा 22 जागा। काँग्रेसच्या वाट्याला 16 जागा। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबईची जागा। मवियाच्या जागावाटपाच्या सूत्रात शरद पवार गटाला लोकसभेसाठी बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, नगर, माढा, सातारा, वर्धा, भिवंडी अशा 10 जागांचा समावेश। 25 वर्ष शिवसेनेनं मुंबईवर राज्य केलं। राज्यातील मोठा कालखंड उद्धव ठाकरेंनी पाहिला, पण मुंबईच्या विकासात भर एकदा तरी मोठा प्रकल्प त्यांनी दाखवावा। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी पुन्हा आलो, पण 2 पक्षांना फोडून सत्तेत आलो। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा। सत्तेसाठी, खुर्चीसाठी ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका। राष्ट्रवादी शिवसेना परिवारवादामुळेच तुटली फडणवीसांचं विधान। पवारांना मुलाला तर ठाकरेंना आदित्यला पुढे आणायचं होतं, जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरोधात होतं, त्यामुळेच पार्टी फुटली। देवेंद्र फडणवीसांचं विधान। परिवारवाद, जात, धर्म याचा विचार पवारांनी केला असता तर माझ्यासारख्या मागासवर्गीय मुलावर इथवर येता आलं असतं नसतं। जितेंद्र आव्हाड यांचं फडणवीसांना हे उत्तर आहे। प्रमोटच करायचं होतं तर त्यांनी मुलीला 25 वर्षापूर्वीच मंत्री केलं असतं, अशी ही जोडली पुष्टी। मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांना निर्णयाचा अधिकार नाही। निर्णय गांधी परिवाराकडूनच घेतले जातात। देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका।